अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक आज पार पडते। तब्बल 10 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी मुंबईतील यशवंत नाट्य मंदिरामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल। निवडणुकीमध्ये समर्थ पॅनल आणि चित्रकर्मी पॅनलमध्ये मुख्य लढत होणार असून अनेक दिग्गज कलाकार मतदानासाठी उपस्थित राहणार आहेत। आजचं मतदान हे महामंडळाच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचं ठरेल। उद्या मतमोजणी पार पडणार आहे। आज मतदान पार पडतंय। मतदान प्रक्रियेसंदर्भातले काही अपडेट्स आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याला देतील। श्रेयस। विक्रांत, खरं तर मी आता यशवंत नाट्य मंदिरात आहे। तुम्हाला मागे बघू शकतोस तर मतदान जे आहे ते आता इकडे सुरुवात झालेली आहे। आपण यशवंत नाट्य मंदिरात आहोत आणि तिथं मोठ्या प्रमाणावर जे आहे ते मतदान सुरू आहे। आपण बघू शकतो सगळे कलाकार आता इथे एकत्र येताना दिसतात आणि हे चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे। सगळी लोक जिकडे आपण बघू शकतो तर आज सगळी लोक आज इथे आलेले आहेत, कलाकार म्हणजे आलेले। सुशांत शेलार आपल्यासोबत आहे। सुशांतची खरं तर महत्वाची निवडणूक आहे। 10 वर्षांची तब्बल निवडणूक होते। त्यांचं मतदान आज मुंबईत पार पडताना दिसतं। काय सांगाल, किती रिस्पॉन्स? आता आज जवळजवळ 200च्या पुढे मतदान गेलेलं आहे। आमचा अंदाज आहे साधारणतः 550 पर्यंत मतदान होईल। पण आज रविवार आणि मेगा ब्लॉक या सगळ्या गोष्टींमुळे थोडासा अडथळा निर्माण होतोय। पण बरेचसे लोक आमची जे प्रेम करतात ते स्वतःच्या गाड्या काढून येत आहेत। दुपारनंतर अजून चांगला रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटतं। खूप धन्यवाद। तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाचं जिकडे मतदान केलं जातं ते आपण सेंटर बघू शकतो। विक्रांत, हे सेंटर जरी असेल तरीही आता 2 पॅनलमध्ये सगळ्यात जास्त चुरशी लढाई आपण सुशांत शेलार यांना पाहिलं। सुशांत शेलारचं एक पॅनल आहे, तर दुसरीकडे विजय पाटकर यांनी अनेक गोष्टींचे आरोप खऱ्या अर्थानं लावले होते, पण तरीही विजय पाटकर आता इथं आलेत। आपण बघू शकतो विजय पाटकर आपल्यासोबत आहेत। विजय पाटकर आता खऱ्या अर्थानं इथे आहेत। निवडणूक सगळ्यात महत्वाची, तब्बल 10 वर्ष निवडणूक होते। तुम्ही सुद्धा इकडे आहात, अनेक सेंटर्स होतोय, कसं काय रिस्पॉन्स मिळतोय आज निवडणुकीला? तब्बल 10 वर्षांनंतरची निवडणूक एक आता सगळेच रिस्पॉन्स आहे, खूप चांगला आहे। खूप दिग्गज जुने जाणते मेकअपमन आणि ते सुद्धा आपले बच्चन साहेबांचे मेकअपमन दीपक सावंत इकडे हजर आहेत। आज एवढी सगळी मंडळी, या ना सर, या ना इकडे ना सर, हे जुनी जाणती मंडळी आज आलेली आहे। का तर त्यांना काहीतरी वाटतंय महामंडळाबद्दल। ज्यांना समजावलं का अरे मला तर काय, मी किती जुना मेंबर आहे, तर म्हटलं आले। त्यामुळे जुने जाणते आले। मला असं म्हटलं जुने जाणत्यांची ही शेवटची निवडणूक आहे, कारण अजून 5 वर्षांनी जेव्हा होतील तेव्हा खूपसे जे मेंबर आहेत ते 80, 82, 83 वर्षाचे होतील। व्हॉट एव्हर, आनंद असा आहे की महामंडळ पुन्हा चालू होत आहे। हे राजकारण, आरोप प्रत्यारोप वगैरे काही नाही, आता संपलं, सगळं संपलं। त्या दिवशी जेव्हा तुम्ही हे सगळं बोलला त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला अनेकदा प्रश्न विचारला की तुम्ही निवडणुकीला जाल का, तुम्ही मतदान करणार का? तुम्ही हो सांगितलं आणि आज तुम्ही इकडे आहात। हो, मी जरी उमेदवार नसलो तरी महामंडळासाठी मी गेली 15 वर्ष झटतोय म्हणजे महामंडळ चालावं, चांगलं चालावं, चांगली लोक यावीत यासाठी फक्त चाललंय। त्यामुळे आज मी जर नसलो तरी पहिल्या दिवशीपासून आतापर्यंत मी पॅनलच्या मागे उभा आहे। मी कारण चांगली मंडळी आहे, समोरच्या पॅनलमध्ये पण चांगली मंडळी आहे। फक्त वृत्ती तुमची काय आहे याच्यावर अवलंबून आहे शेवटी, तर चांगलं चालेल असे आशा आहे। विक्रांत, आता आपण या 2 लोकांशी बोललो, म्हणजे सुशांत शेलार असेल आणि आपल्यासोबत आनंद शिंदे जे खऱ्या अर्थानं बिनविरोध निवडून आलेले आहेत। आपण हे पहिलं नमूद करूया। सर, बिनविरोध निवड तुमची झालेली आहे, पण तरीही तुम्ही इकडे भेट दिलीत आज कसं काय कलाकार मंडळी येताना दिसत आहेत, किती रिस्पॉन्स होताना दिसतोय, सगळीकडे सेंटर्समध्ये लोक येतात, काय सांगायला? आता हे जे वोटिंग होत आहे, मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त वोटिंग करण्यासाठी सगळे येत आहेत, पण जे कॅन्सल झालेत त्यामुळे भरपूर काही नाराज पण आहेत। कारण 45,000 वोटर्स खरे सभासद आहेत, म्हणजे 60-65 हजार सभासद असून सुद्धा फक्त 3-3.5 हजार म्हणजे 1400 ते 1500 माणसांना हक्क दिलेला आहे वोटिंग करण्याचा। हे मला आज काही बरोबर नाही वाटलं, पण तरी पण ठीक आहे, याच्या पुढे सुधारणा केली जाईल। खूप धन्यवाद। आपण बघू शकतो आनंद शिंदे यांची निवड बिनविरोध झाली। आता अनेक कलाकार इथं येत आहेत विक्रांत आणि मतदान करताना दिसत आहेत। 10 वर्षांनी तब्बल ही निवडणूक होताना दिसत आहे। त्यामुळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळासाठी ही सगळ्यात मोठी निवडणूक आहे, हेच आपलं चित्र पाहायला मिळतं। विक्रांत, धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या कलाकारांशी संवाद साधला, त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्यासाठी।